हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू गायरस एज्युकेशन. आपण या सेशनमध्ये मॅथमॅटिक्सच्या डिफरन्शिएशन चॅप्टरमधील इम्प्लिसिट फंक्शन हा प्रकार शिकणार आहोत. सो डेरिव्हेटिव्ज ऑफ इम्प्लिसिट फंक्शन, डेरिव्हेटिव्ज ऑफ इम्प्लिसिट फंक्शन्स. ठीक आहे. सी टिल नाव आपण चॅप्टरमध्ये काय बघितलं? बेसिक डेरिव्हेटिव्ज, त्याची डेफिनेशन वगैरे, त्याचे स्टँडर्ड फॉर्म्युले, म्हणजे डेरिव्हेटिव्ह ऑफ स्टँडर्ड फंक्शन्स, अल्जेब्रिक, लॉगॅरिथमिक, एक्सपोनेन्शियल, देन ट्रिगोनमेट्रिक. त्यानंतर मग रूल्स ऑफ डिफरन्शिएशन, बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार, म्हणजे ॲडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन, त्याचे रूल्स बघितले. अँड देन बाय युजिंग दीज रूल्स अँड स्टँडर्ड फॉर्म्युला हाऊ टू सॉल्व दी सिम्पल प्रॉब्लेम्स. त्यानंतर मग आपण एक एक फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह काढत गेलो. लाईक आपण डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉम्पोजिट फंक्शन पहिलं शिकलो. मग कॉम्पोजिट फंक्शनमध्ये आपण बेसिकली हे बघितलं की आपल्याला स्टँडर्ड फॉर्म्युला इमॅजिन करून डेरिव्हेटिव्ह काढायचा आणि ज्या फंक्शनने एक्सची जागा घेतलेली आहे त्या फंक्शनच्या डेरिव्हेटिव्हने मल्टिप्लाय करायचं. सो अल्टिमेट स्केल इज आपल्याला डेरिव्हेटिव्ह स्टँडर्ड फंक्शनचे पार्ट पाहिजे आणि ते काढता आले पाहिजे, तर कॉम्पोजिट जमल. आता कॉम्पोजिट जमायला लागल्यानंतर आपण पुढे इनव्हर्स ट्रिगोनमेट्रिक फंक्शन शिकलो, इनव्हर्स फंक्शन शिकलो. त्या ठिकाणी आपल्याला काही ठिकाणी कॉम्पोजिटचा उपयोग झाला. त्यानंतर आपण लॉगॅरिथमिक डिफरन्शिएशन शिकलो. सो स्टँडर्ड फॉर्म्युला इन कॉम्पोजिट फंक्शन तुम्हाला शेवटपर्यंत लागणार आहे, हे तात्पर्य याच्यातनं निघतं. आता आपल्याला जो प्रकार शिकायचा इम्प्लिसिट फंक्शन, याला कुठेतरी तोच बेस आहे कॉम्पोजिट फंक्शनचा. आता फक्त इथे फंक्शन इम्प्लिसिट फंक्शन म्हणजे काय हे अगोदर समजून घ्या, कारण आपण इथे वायला विथ रिस्पेक्ट टू एक्स डिफरन्शिएट करत चालणार आहे. याच्यात फार सिम्पल आहे. इम्प्लिसिट फंक्शन म्हणजे काय? फंक्शनचे दोन प्रकार असतात. एक प्रकार जो आत्तापर्यंत आपण बघत आलो, ज्यामध्ये आपण y इज इक्वल टू एफ ऑफ एक्स, याला फंक्शन ऑफ एक्स म्हणतो. y इज अ फंक्शन ऑफ एक्स म्हणतो. म्हणजे वायचे आपण जी काही मांडणी असेल, वायचं जे काही एक्सप्रेशन असेल ते इन टर्म्स ऑफ एक्स असतं. मग ते एखादं अल्जेब्रिक इक्वेशन असेल, एखादं ट्रिगोनमेट्रिक इक्वेशन असेल, एखादं अल्जेब्रिक, ट्रिगोनमेट्रिक, लॉगॅरिथमिक, एक्सपोनेन्शियल फंक्शनचं कॉम्बिनेशन असेल. पण प्रत्येक वेळेस वाय सेपरेट आहे इज इक्वल टू साईनच्या ह्या साईडला आणि एक्स सेपरेट आहे इज इक्वल टू साईनच्या त्या साईडला. आणि त्याच्यात जर गरज पडली तर तुम्ही एक्स इज इक्वल टू एफ ऑफ वाय असं रिव्हर्स लिहू शकता, राईट? म्हणजे सपोज तुमच्याकडे एक फंक्शन आहे वाय इज इक्वल टू साईन एक्स. आता तुम्हाला गरज पडली तर तुम्ही वाय एक्स इज इक्वल टू साईन इनवर्स वाय असं लिहू शकता, राईट? म्हणजे ज्या ठिकाणी वाय इज इक्वल टू एफ ऑफ एक्स ला आपण एक्स इज इक्वल टू एफ ऑफ वाय असं कन्वर्जन करू शकतो, त्या ठिकाणी त्या फंक्शनला म्हणायचं एक्सप्लिसिट फंक्शन. त्याला काय म्हणायचं? एक्सप्लिसिट फंक्शन. आपण एक्सप्लिसिट फंक्शन भरपूर बघितले. आता आपल्याला अशा फंक्शनची डील करायचं आहे की ज्यामध्ये तुम्ही एक्स आणि वायला सेपरेट करू शकत नाही. मीन्स यू कॅनॉट राईट वाय इज इक्वल टू एफ ऑफ एक्स ॲज एक्स इज इक्वल टू एफ ऑफ वाय. ते दोघं कुठल्या ना कुठल्या कारणाने एकत्र येतात. सी फॉर सिम्पल आहे समजून घ्यायला. फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला एक इक्वेशन सांगतो. ते आपण लाईनचं एक इक्वेशन घेऊ, होमोजिनियस सेकंड डिग्री इक्वेशन. काय असतं ते? एक्स स्क्वेअर प्लस 2hxy प्लस by स्क्वेअर इज इक्वल टू 0. इफ यू ट्राय टू सेपरेट आउट एक्स और वाय, लाईक तुम्हाला वायला इन टर्म्स ऑफ एक्स लिहायचं आहे तर तुम्ही लिहू शकत नाही. सी सपोज तुम्ही म्हणता सर आपण वायने डिवाइड करू, ठीक आहे, तुम्ही वाय स्क्वेअरने डिवाइड केला, बीला एकटा पाडला, पण मग इथे वाय स्क्वेअरने डिवाइड केलं एक वाय कॅन्सल होईल, इथे एक्स अपॉन वाय होईल, या ठिकाणी एक्स स्क्वेअर अपॉन वाय स्क्वेअर होईल. तसंच तुम्ही एक्स स्क्वेअरने डिवाइड केला तर इथे वाय स्क्वेअर अपॉन एक्स होईल, इथे वाय अपॉन एक्स होईल. म्हणजे एव्हरी टाइम वाय एक्स आणि वाय आयदर मल्टिप्लिकेशनमध्ये किंवा डिव्हिजनमध्ये प्रत्येक टर्ममध्ये त्यातल्या मॅक्झिमम टर्ममध्ये सापडतील. म्हणजे तुम्ही त्याला सेपरेट करू शकत नाही. मग अशा वेळेस डेरिव्हेटिव्ह कसा काढायचा? कारण अशा वेळेस इन्स्ट्रक्शन काय असतील? फाइंड dy बाय dx आणि फंक्शन तुम्हाला एका इक्वेशन स्वरूपात दिलं जातं. मग त्या ठिकाणी काय करायचं? त्याचे रूल समजून घ्या. आणि ते रूल म्हणजेच फाइंडिंग आउट डेरिव्हेटिव्ह ऑफ इम्प्लिसिट फंक्शन. लाईक आपल्याला एक फंक्शन दिलेलं आहे इथे इम्प्लिसिट. बरं, आता मुळात फंक्शन इम्प्लिसिट आहे का एक्सप्लिसिट आहे हे कसं ओळखायचं? फार सिम्पल आहे मित्रांनो. एक तर जिथे एक्स वाय गुणाकारात दिसतील किंवा भागाकारात दिसतील त्या ठिकाणी ते इम्प्लिसिट आहे फंक्शन होऊन जातं. किंवा तुम्हाला वाय जर पॉवरमध्ये दिसेल, तुम्हाला dy बाय dx फाइंड आउट करायला सांगितलेलं आहे आणि वाय हा वाय स्क्वेअर वाय क्यूब अशा फॉर्मॅटमध्ये, किंवा वाय हा लॉग वाय वगैरे. आपण लास्ट सेशनमध्ये लॉगॅरिथमिक डिफरन्शिएशनमध्ये बघितलं तर लॉग वाय एका साईडला येतो. मग लॉग वायचा डेरिव्हेटिव्ह काढायसाठी आपण काय केला? त्याला विथ रिस्पेक्ट टू वाय डिराईव्ह केला आणि dy बाय dx मल्टिप्लाय केलं. बस एक्झॅक्टली तेच आपल्याला करायचं आहे. जर वाय हा त्याच्या मूळ स्वरूपात वाय स्वरूपात न राहता
तो त्याच्या पॉवर्समध्ये येतोय, वाय स्क्वेअर वाय क्यूब वाय रेस टू एन मध्ये येतोय, किंवा तो ई रेस टू वाय, किंवा तो साइन वाय अशा स्वरूपात येतोय, किंवा तो आपल्या लॉग वायच्या स्वरूपात येतोय. सो इन सच अ केस वी हॅव टू डिराइव्ह द वाय कन्सिडरिंग इट ॲज अ कॉम्पोजिट पार्ट विथ रिस्पेक्ट टू एक्स, आणि म्हणून आपण पुढे dy बाय dx हे मल्टिप्लाय करतो. मग त्याच्याने होतं काय पहा. समजा मी आता इथे ह्या एक एक्झाम्पल सॉल्व्ह करतो आणि तुम्हाला त्या स्टेप्स सांगतो. दॅट विल बी बेटर फॉर यू. आता मला याचा डेरिव्हेटिव्ह काढायचा आहे. पहिली स्टेप मी काय करेन, थ्रू आउट द इक्वेशन डिफरन्शिएट करेन विथ रिस्पेक्ट टू एक्स. सो डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स फॉर द गिवन इक्वेशन. सो काय होईल ते, डी बाय डी एक्स ऑफ एक्स क्यूब प्लस डी बाय डी एक्स ऑफ एक्स स्क्वेअर वाय प्लस डी बाय डी एक्स ऑफ एक्स वाय स्क्वेअर प्लस डी बाय डी एक्स ऑफ वाय क्यूब इज इक्वल टू डी बाय डी एक्स ऑफ 81. काय केलं मी, सगळ्या पार्ट्सला, सगळ्या टर्म्सला विथ रिस्पेक्ट टू एक्स काय केलं, डेरिव्हेटिव्ह घेतला त्याचा. लेट अस फाइंड आउट डेरिव्हेटिव्ह वन बाय वन. एक एक स्टेप आपण फोकस करू. सो पहिली टर्म, सो इट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स क्यूब विथ रिस्पेक्ट टू एक्स. सो इट इज सिंपल स्ट्रेट फॉरवर्ड डेरिव्हेटिव्ह. सो त्याचा डेरिव्हेटिव्ह किती येईल, 3x स्क्वेअर प्लस नेक्स्ट स्टेप, इट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स स्क्वेअर वाय राईट विथ रिस्पेक्ट टू एक्स, म्हणजे डेरिव्हेटिव्ह ऑफ u इंटू व्ही विथ रिस्पेक्ट टू एक्स. त्याला u रूल वापरू आपण. मग तो काय होईल, एक्स स्क्वेअर इंटू डी बाय डी एक्स ऑफ वाय म्हणजेच डी वाय बाय डी एक्स राईट. तर वाय इज अ व्हेरिएबल फॉर अस, तर त्याचा डेरिव्हेटिव्ह काय येईल, डी वाय बाय डी एक्स. देन प्लस वाय इंटू डी बाय डी एक्स ऑफ एक्स स्क्वेअर म्हणजे तो किती, 2x. नेक्स्ट स्टेप प्लस हिअर अगेन इट इज u इंटू व्ही. फक्त आता इथे एक्सचा पॉवर 1 झाला, वाय स्क्वेअर झाला. तो काय होईल, तो एक्स इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ वाय. सो डी बाय डी एक्स ऑफ वाय स्क्वेअर येते, ठीक आहे, प्लस वाय स्क्वेअर इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स किती 1, आणि फायनली डी बाय डी एक्स ऑफ वाय क्यूब. मग तो किती येईल, 3y स्क्वेअर. त्याला आपण एक फंक्शन समजून तो काय काढला, 3y स्क्वेअर इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ y दॅट इज dy बाय dx इज इक्वल टू इथे 0 होईल. 81 चा डेरिव्हेटिव्ह 0 होईल. आता मी इथे या स्टेप मध्ये त्याला डी बाय डी एक्स ऑफ वाय स्क्वेअर घेतला. मग आता मी जर याला थोड्या वेळाकरता कॉम्पोजिट फंक्शन समजलं, जस्ट लाईक इथे वाय क्यूबचा डेरिव्हेटिव्ह मी काढला 3y स्क्वेअर म्हणजे स्टँडर्ड डेरिव्हेटिव्ह मल्टिप्लाइड बाय डी वाय बाय डी एक्स. तसंच मी इथे याचा डेरिव्हेटिव्ह काय काढेल, मग एक्स इंटू 2y considering y square as a standard and then multiplied by derivative of y with respect to x. So हे मी आता throughout the example, throughout the equation प्रत्येक टर्मचा डेरिव्हेटिव्ह काढला. मग आता इथे मला इथे dy by dx दिसतो, इथे dy by dx दिसतो, इथे dy by dx दिसतोय, आणि मला तिने इन्स्ट्रक्शन आहे ती दिली, फाइंड dy by dx if this is the equation. ठीक आहे, मग काय करणार, सो कॉमन सेन्स मित्रांनो आपल्याला टर्म्स कलेक्ट करावं लागतील. म्हणजे इम्प्लिसिट फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह काढत असताना पहिलं लक्षात घ्या, थ्रूआउट द इक्वेशन डेरिव्हेटिव्ह घ्यायचा विथ रिस्पेक्ट टू एक्स. जर आपल्याला dy बाय dx काढायचा असेल तर मग आपल्याला जिथे जिथे y येईल तिथे तिथे आपला तो dy बाय dx येईल. मग तो y जर समजा सिम्पली y आला तर तो एकदा dy बाय dx येईल. तो y स्क्वेअर आला तर त्या y स्क्वेअरला एक f ऑफ x चा स्क्वेअर समजून 2y त्याचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा, dy बाय dx ने मल्टिप्लाय करायचं. y क्यूब झाला, 3y स्क्वेअर डेरिव्हेटिव्ह घ्यायचा, dy बाय dx करायचा. लॉग y आला 1 बाय y dy बाय dx. साइन y आला cos y dy बाय dx. cos y आला मायनस साइन y dy बाय dx. सो प्रत्येक वेळेस त्याला एक फंक्शन समजून डिफरन्शिएट करायचं राईट. सो त्या हिशोबाने 1 2 3 ठिकाणी आपल्याला जो एकत्र आला, आता आपण त्याला कॉमन काढू. तो काय होईल, तो मग x स्क्वेअर प्लस 2xy प्लस 3y स्क्वेअर dy बाय dx प्लस हा उरलेला ब्रॅकेट 3x स्क्वेअर प्लस 2xy प्लस y स्क्वेअर इज इक्वल टू 0. ठीक आहे, आता या ब्रॅकेटला आपण इकडे शिफ्ट करू. मग काय होईल आपलं, x स्क्वेअर प्लस 2xy प्लस 3y स्क्वेअर dy बाय dx इज इक्वल टू मायनस 3x स्क्वेअर प्लस 2xy प्लस y स्क्वेअर. And finally our dy by dx is equals to negative 3x square plus 2xy plus y square divided by x square plus 2xy plus 3y square. So this is our final answer. आता त्याने
आपल्याला इथे फक्त डेरिव्हेटिव्ह काढायला लावला होता. आपण फक्त डेरिव्हेटिव्ह काढला, कुठला पॉईंट वगैरे काही दिला नव्हता. सो मित्रांनो, आन्सरकडे लक्ष द्या. व्हॉट यू कॅन सी इन द आन्सर इज सिन्स इट इज इम्प्लिसिट फंक्शन सो इट्स डेरिव्हेटिव्ह कंटेन बोथ द टर्म एक्स अँड वाय. जरी आपण डिफरन्शिएशन केलंय विथ रिस्पेक्ट टू एक्स तरी त्याच्या उत्तरात एक्स आणि वायच्या दोन्हीचे पण टर्म येतील. सो दिस इज हाऊ इम्प्लिसिट फंक्शन वर्क्स. त्याचा डेरिव्हेटिव्ह अशा पद्धतीने आपल्याला काढावं लागेल. नंबर ऑफ टाइम्स एक्झाम्पल सोडवले तरी चालेल. आता मी काय केलं ते परत एकदा रिपीट करतो. सो फर्स्ट स्टेप, जे इक्वेशन तुम्हाला दिलेलं आहे त्याचा थ्रू आउट डेरिव्हेटिव्ह घ्यायचा विथ रिस्पेक्ट टू एक्स. ज्या ज्या ठिकाणी तुम्हाला फक्त आणि फक्त एक्सचे फंक्शन भेटतात त्याला आपले स्टँडर्ड मेथड वापरायची. कॉम्पोजिट असेल तर कॉम्पोजिटचे रूल वापरायचे. ज्या ठिकाणी तुम्हाला वाय भेटतो, वाय कसा भेटू शकतो, तुम्हाला भेटला वाय, तुमचा येणार dy बाय dx. तुम्हाला भेटला वाय स्क्वेअर, तुमचा येणार 2y dy बाय dx. तुम्हाला भेटला वाय क्यूब, तुमचा येणार 3y स्क्वेअर dy बाय dx. तुम्हाला भेटला y रेज टू n, तुमचा येणार n इंटू y रेज टू n मायनस 1 dy बाय dx. तुम्हाला भेटला log y, तो येणार 1 बाय y dy बाय dx. तुम्हाला भेटला e रेज टू y, तो येणार e रेज टू y dy बाय dx. तुम्हाला भेटला तो sin y, त्याचा येणार cos y dy बाय dx. सो थोडक्यात तुम्हाला भेटला तो f ऑफ y, त्याचा येणार f डॅश y dy बाय dx. सो हे इम्प्लिसिट फंक्शनच्या प्रत्येक स्टेपमध्ये होतं. आणि त्यानंतर dy बाय dx च्या टर्म्स कलेक्ट करायच्या ब्रॅकेटमध्ये, ब्रॅकेटच्या बाहेर dy बाय dx, रेस्ट ऑफ द टर्म ब्रॅकेटमध्ये टाकायच्या आणि पुढचे एक्झाम्पल स्टँडर्ड मॅथमॅटिकल प्रोसिजरने जायचं. देन यू विल रीच अप टू द आन्सर. आपण आणखी एखादा एक्झाम्पल घेऊ. ठीक आहे. सो एक्झरसाइज मधलं एक्झाम्पल घेतो मी. सो जनरली ज्यावेळेस आपण डिफरन्शियल इक्वेशन शिकू त्या ठिकाणी तुम्हाला ह्या इम्प्लिसिट फंक्शनचं महत्त्व जास्त समजेल. ठीक आहे. सो लेट अस सॉल्व वन मोर एक्झाम्पल. पुस्तकातलं घेतो मी. पहिलंच एक्झाम्पल घेतो. फाइंड dy बाय dx ही रूट एक्स प्लस रूट वाय इज इक्वल टू रूट ए. ठीक आहे. लेट अस फाइंड आउट dy बाय dx. आता हे इम्प्लिसिट आहे, कशावर लक्षात येईल? वायच्या पॉवरवरून. वायचा पॉवर 1 हाफ आहे म्हणजे वाय नुसता वाय नाही, नुसता वाय जर असता तर आपण त्याला इन टर्म्स ऑफ एक्स लिहिला असता. राईट. सो सो लेट अस डिराइव्ह इट. सो डी बाय dx ऑफ रूट एक्स प्लस रूट वाय is equal to d by dx of root a. Therefore 1 by 2 root x, x का derivative, plus 1 by 2 root y into dy by dx is equals to 0. A constant है. Therefore इधर काय येईल? 1 by 2 root y dy by dx is equals to minus 2 root x. हा इकडं गेल्यानंतर 1 by 2 root x होईल. Finally dy by dx is equal to काय येईल? 2 2 इथेच कॅन्सल होईल. होईल मायनस रूट y अपॉन रूट x और सिंपली मायनस रूट y अपॉन x. दिस इज युअर आन्सर. ठीक आहे. सो एखाद्याच्या डोक्यात असेल कसं एक्स वाय मल्टिप्लिकेशन मध्ये नाही, मग तरी तुम्ही इम्प्लिसिट का म्हणतात? मी जरी याला y इक्वल टू रूट ए मायनस रूट एक्स लिहिलं असतं तरी मला ही स्टेप कंपल्सरी करावं लागली असते. म्हणजे इम्प्लिसिट फंक्शनमध्ये दोन पद्धतीने आपण इम्प्लिसिट फंक्शन ओळखायचं. एक तर जिथे एक्स वाय मल्टिप्लिकेशन डिव्हिजनमध्ये आहे तर तिथं शुअर शॉर्ट आपलं इम्प्लिसिट फंक्शन असतं. सेकंडली जिथे वायचा पॉवर अदर दॅन 1 आहे त्या ठिकाणी देखील आपल्याला रूल्स इम्प्लिसिटचे वापरावं लागतात. ठीक आहे. सो लेट अस सॉल्व वन मोर एक्झाम्पल. आपण आणखी एखादं एक्झाम्पल घेऊ. मी तुमचं एक्झाम्पल एक्झरसाइज मधलेच घेतोय. माझ्याकडे आहे इथे cos of xy, cos of xy is equals to x plus y. So let us solve it. So दोन्ही बाजूला xy च्या टर्म आहेत, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. So d by dx of cos of xy is equals to d by dx of x plus y. So याला आपण नॉर्मल cos x चं फंक्शन समजायचं. असं समजा की एक्स वाय च्या जागेवर फक्त एक्स आहे, मग डेरिव्हेटिव्ह काय म्हणजे इट इज समथिंग लाईक कॉस ऑफ एफ ऑफ एक्स, एक्स्ट्रा काही नाही. ठीक आहे. सो कॉस चा डेरिव्हेटिव्ह मायनस साइन एक्स वाय इंटू डी बाय डी एक्स ऑफ व्हॉट इज बिकमिंग कॉम्पोजिट, दॅट इज एक्स वाय.
इज इक्वल टू या ब्रॅकेटचा डेरिव्हेटिव्ह डी अपॉन डी एक्स ऑफ एक्स 1 प्लस डी वाय बाय डी एक्स. वायचा डेरिव्हेटिव्ह काय डी वाय बाय डी एक्स. सो मायनस साईन एक्स वाय. आता इथे यू व्ही म्हणजे हा काय डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स 1 आणि हा काय एक्स इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ वाय. सो एक्स डी वाय बाय डी एक्स प्लस वाय इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स दॅट इज वाय इज इक्वल टू 1 प्लस डी वाय बाय डी एक्स. सगळे डेरिव्हेटिव्ह काढून झाले. आता आपण थोडं सिम्प्लिफाय करून टर्म इकडं तिकडं इज इक्वल टू साईनच्या अक्रॉस शिफ्ट करू टू कलेक्ट डी वाय बाय डी एक्स. So it will become minus x sin x y dy by dx minus y sin x y is equal to 1 plus dy by dx. So मी ही टर्म इकडे नेतो आणि 1 ला इकडे आणतो. तो काय होईल मग. सो dy by dx into bracket 1 plus काय होईल. आपण याला या साईडला नेलंय. सो 1 प्लस एक्स साईन एक्स वाय होईल आणि या 1 ला जर इकडे आणलं तर मायनस 1 प्लस वाय साईन एक्स वाय. ठीक आहे. अँड देअरफॉर डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू निगेटिव्ह 1 प्लस वाय साईन एक्स वाय डिवायडेड बाय 1 प्लस एक्स साईन x y. Okay, so this is your final answer. So in this way we can find out the derivative of implicit function. ठीक आहे. आता implicit function मध्ये जनरली आपल्याला कशा प्रकारचे एक्झाम्पल विचारतात एक्झाम मध्ये. सो आता MCQ पॉइंट ऑफ व्ह्यूने जर विचार केला तर फंक्शन